वंदना देत आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल नवनाथ जाधव. अत्यंत हुशारीने तपास कार्य करून गुन्हेगार पकडणारे एक उत्कृष्ट पीएस आहे. प्लाटून नंबर 2 कोल्हापूर जिल्हा सशस्त्र पोलीस महिला प्लाटून मानवंदना देत आहेत. प्लाटून कमांडर आहेत परिवेश पोलीस उपनिरीक्षक सायली नीता संजय पडवळ. बीएससी ॲग्रीची पदवी घेऊन परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी त्यांची निवड झालेली आहे. सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक मयुश्वरी हनुमंत खरात. प्लाटून नंबर 3 राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 16 भारत राखीव बटालियन नंबर 3 कोल्हापूर मानवंदना देत आहे पोलीस उपनिरीक्षक शरद पांडुरंग डोंगरे याचे प्लाटून कमांडर आहेत. 21 वर्षाची प्रदीर्घ सेवा आणि आजपर्यंत उत्कृष्ट कार्याबद्दल 122 रिवॉर्ड त्यांना प्राप्त झालेले आहेत. 10 प्रशस्ती पत्रकं मिळालेली आहेत. जिल्हा पोलीस दलाला आवश्यकतेनुसार सक्रिय सहाय्य करणारं हे पथक. प्लाटून क्रमांक 4 होमगार्ड पुरुष प्लाटून मानवंदना देत आहेत. प्लाटून कमांडर आहेत सिनियर प्लाटून कमांडर अरुण बळवंत पाटील यांनी या पथकामध्ये 30 वर्षाची सेवा पूर्ण केलेली आहे. नुकतीच त्यांना या पदावर बढती मिळालेली आहे. याचे सुपर नंबरी आहेत फलटण नाईक अमर मधुकर शिंदे. प्लाटून नंबर 5 महिला होमगार्ड पथक मानवंदना देत आहे. प्लाटून कमांडर आहेत फलटण नाईक रंजना हरिराव फरागटे. 28 वर्षाची प्रदीर्घ सेवा. निवडणूक काळात नवरात्रात गणेशोत्सव काळात उत्तम बंदोबस्त करण्याचं काम यांनी यशस्वीरित्या केलेलं आहे. आणि याचे सुपर नंबरी आम्रपाली अतुल. प्लाटून क्रमांक 6 अग्निशमन दल मानवंदना देत आहेत. प्लाटून कमांडर आहेत स्टेशन ऑफिसर दस्तगीर युसुफ मुल्ला. गेल्या 20 वर्षापासून ते कर्तव्य बजावत आहेत. ताराबी पार्क व कसबा बावडा या दोन्ही ठिकाणची अग्निशमन दल कंट्रोल रूमची जबाबदारी ते सांभाळत आहेत. याचे सुपर नंबरी आहेत जयवंत मल्हारी खोत. फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट कॉलेज मानवंदना देत आहे. प्लाटून कमांडर आहेत तुषार तानाजी पाटील. अग्निशमन दलाशी निगडीत प्रशिक्षण याच्यामध्ये दिलं जातं. फायरमन आणि इंडस्ट्रियल सेफ्टी ऑफिसर घडवणं या ट्रूपचं कार्य आहे. याचे प्रशिक्षक आहेत प्रमोद मोरे प्राचार्य किरण पाटील. प्लाटून नंबर 8 व्हाईट आर्मी कॅडेट कोर बॉईज प्लाटून मानवंदना देत आहेत. प्लाटून कमांडर आहेत यश तानाजी पवार. 11वी सायन्सचा विद्यार्थी. फेन्सिंग या खेळाचा राज्यस्तरीय खेळाडू देखील आहे. अभ्यास व खेळ याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये असलेली सामाजिक जबाबदारीची जाणीव आपणास. नंबर 9 व्हाईट आर्मी कॅडेट कोर गर्ल मानवंदना देत आहे. प्लाटून कमांडर आहे सानिका एकनाथ मेडसिंग. ज्योतिबा यात्रा व्यवस्थापन सुरक्षा CPR मेडिकल कॅम्पला सक्रिय सहकार्य आणि सर्व काश्मीर पूर असेल नेपाळ भूकंप असेल इशाळवाडी असेल अशा अनेक दुर्घटनां ठिकाणी प्रथम पोहोचणारं हे पथक आहे. कॅप्टन अशोक रोकडे आणि श्री प्रशांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारं हे व्हाईट आर्मी. प्लाटून क्रमांक 10 नंबर 3 महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन NCC पुणे प्लाटून मानवंदना देत आहेत. प्लाटून कमांडर आहे सार्जंट प्रांजल श्रीकांत पाटील. इयत्ता 9वी मध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी बॅडमिंटन या खेळाडूची राज्यस्तरीय खेळाडू आहे. तसेच तिला वक्तृत्वाची देखील आवड आहे. प्लाटून नंबर 11 RSP बॉईज मानवंदना देत आहे. रोड सेफ्टी पेट्रोल प्लाटून कमांडर आहे अथर्व सम्राट पवार. जिल्हास्तरीय बेस्ट स्विमर आहे. वाहतूक व्यवस्था आणि रक्षा सुरक्षाचं प्रशिक्षण याच्यामध्ये दिलं जातं. विद्यापीठ हायस्कूलचा हा ट्रूप आहे. YV कांबळे सर यांचे प्रशिक्षक आहे. क्रमांक 12 रोड सेफ्टी पेट्रोल RSP गर्ल्स प्लाटून मानवंदना देत आहेत. प्लाटून कमांडर आहे श्रद्धा सचिन भांडगे. इयत्ता 9वी मध्ये शिकत असून अभ्यासात हुशार असून चित्रकलेची देखील आवड आहे. या पथकामध्ये प्रिन्सेस इंदुमती देवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या विद्यार्थिनी सहभागी आहेत. प्रशिक्षक आहेत सौ रुचिरा सुधीर कुमार रुईकर व पल्लवी अमोल जाधव. मुख्याध्यापिका सौ साधना पोळ. प्लाटून नंबर 13 भारत स्काउट बॉईज. प्लाटून कमांडर आहे यश वासुदेव पवार. दादासाहेब मगदूम हायस्कूलचा आणि मार्च पास होतो. प्लाटून क्रमांक 14 भारत गर्ल गाईड प्लाटून मानवंदना देत आहेत. प्लाटून कमांडर आहे समृद्धी संदीप हजारे. इयत्ता 10वीत शिकणाऱ्या समृद्धीने गाईड राज्य
पुरस्कार प्रशिक्षण व परीक्षा पूर्ण केलेली आहे. क्रीडा क्षेत्रातील तिची कामगिरी देखील वाखाणण्याजोगी आहे. इंदोर येथील राष्ट्रीय स्तरावर झालेल्या एअर पिस्टल प्रकारात तिने 8वा क्रमांक मिळवला आहे. प्रशिक्षक आहेत पूजा कुंभार. पोलीस बँड मानवंदन देत आहे. सुमधुर स्वरांची बरसात करणारा कोल्हापूर पोलीस बँड. बँड मेजर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वसंत जाधव. या पथकात 2 महिला आहेत, अश्विनी पाटील, प्रतिभा पाटील. पोलीस हवालदारात सॅक्सोफोन आणि सिंबल वादन वाजवणारे. शासकीय वाहन गुन्हे शोधक श्वान पथक. चालक आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल राजकुमार रायप्पा नाईक. गुन्हे शोधक श्वान स्टेला हे सुद्धा 9 वर्षापासून सेवेत आहे. डॉग हँडलर आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप सुर्वे व पृथ्वीराज निंबाळकर. स्टेला याने 2024 मध्ये 2 खून, 2 मिसिंग, 1 जबरीखोरी उघडकीस आणलेली आहे. वज्रवाहन मानवंदना देत आहे. एका वेळी अनेक अश्रुधूर नळकांडी फायर करून दंगलग्रस्त जमाव पांगवणारं हे वाहन नेतृत्व करत आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरुप्रसाद प्रतापराव जांभरे. यासोबत दहशतवाद विरोधी पथक QRT मानवंदना देत आहे. CCTV सर्वेअलन्स व वायरलेस व्हॅन. चालक आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय बाळासाहेब मगदूम. गेल्या 10 वर्षापासून ते सेवेत आहेत. याआधी आर्मीमध्ये हवालदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. गोळा करणारी यंत्रणा याचे चालक आहेत ASI बसप्पा देवाप्पा मुतनावर. देवदूत मिनी फायटर. चालक आहेत तुषार सुरेश बांदेकर. गल्लीबोळातील आगी विझवण्यासाठी याचा खास उपयोग होतो. अत्यंत अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी ही रेस्क्यू व्हॅन आहे. अग्निशमन व आणीबाणी सेवा वाहन टर्न टेबल लॅडर. 19व्या मजल्यापर्यंत शिडी पोहोचवणारं म्हणजे 53 मीटर उंच शिडी पोहोचवणारं हे वाहन. या वाहनाचे चालक आहेत फायर फायटर श्री नवनाथ गणपत साबळे. 24 तास जीव धोक्यात घालून मदतीसाठी सदैव तयार असणार हे वाहन असणारी ही 108 ॲम्ब्युलन्स मानवंदना देत आहे. यानंतर माननीय अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या व्हाईट आर्मीची वाहने येत आहेत. देशात आणि देशाबाहेर अनेक ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये सर्वाधिक आधी जलदगत्या पोचणारी ही व्हाईट आर्मी. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सातत्यानं सक्रिय सहकार्य करणारी आणि विविध प्रकारची जीवरक्षक प्रात्यक्षिकं उत्कृष्टरित्या माहीत करून घेतलेली ही संघटना व्हाईट आर्मी कॅप्टन अशोक रोकडे यांच्या नेतृत्वाखाली. यानंतर चित्ररथांचं आगमन होत आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S तसेच मीना शेणकर मॅडम यांचं मार्गदर्शन व यांची प्रेरणा यासाठी मिळालेली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 1958 शाळा असून सर्व 1958 शाळांमध्ये CCTV बसवलेले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये एकूण 1,44,324 विद्यार्थी शिक्षण घेत असून 1958 शाळांमध्ये 5,065 इतके कॅमेरे या चित्ररथाच्या माध्यमातून आता इथं आपल्याला दिसत आहेत. कोल्हापूर जिल्हा विद्या. यानंतर महिला बाल कल्याण लाडकी बहीण याचा चित्ररथ येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली. आज त्यापैकी चित्ररथावर उपस्थित वडणगे गावच्या रुपाली सावंत यांनी घरगुती खानावळ सुरू करून त्या आज 12 लोकांना जेवणाचे डबे